नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण जो काही अंदाज बांधला होता, परीक्षा कधी होणार आहे, टीईटीची परीक्षा कधी होणार आहे, विद्यार्थी संभ्रमात मे मध्ये परीक्षा होणार, एप्रिलचा संपत आला, आता मे मध्ये परीक्षा झाल्यानंतर आपली धांदल उडणारच होती. पण विद्यार्थ्यांना मी एक अपडेट दिलं होतं, मागचे व्हिडिओ काढून बघा, मागचे सर्व व्हिडिओ काढून बघा. वाटलं तर तुम्हाला सांगितलं होतं जुलै ऑगस्ट शिवाय एक्झाम होणार नाही. त्याबद्दलचं एक महत्वपूर्ण अपडेट घेऊन आलेला होता. आपण परीक्षा कधी होणार ते पण रिअल सांगतो मित्रांनो. परीक्षा कोणत्या महिन्यात होऊ शकते, चला अपडेट काय आहे बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, हे बातमीपत्र आहे पुढारी पेपरचं. पेपर कुठला आहे? पुढारी पेपरला विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वपूर्ण बातम्या येतात. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पहिला मुद्दा म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं, टीईटी परीक्षा आचारसंहितेमुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पण तसंच झालं बघा मित्रांनो. परीक्षा होणार आहे जुलै ऑगस्ट मध्येच होणार. पण जुलै ऑगस्ट मध्ये 7 जुलै तर सीटीईटी आहे, हा रविवार आपला गेला. त्यानंतर एमपीसीच्या परीक्षेचं शेड्यूल येईल. मराठा आरक्षणामुळे ते अडकलेलं आहे. एमपीसीच्या परीक्षेचं जर शेड्यूल आलं, त्यातले 1 किंवा 2 रविवार परत अजून एंगेज असणार आहेत. केंद्र शासनाचा एखादा रविवार म्हणजे जुलैमध्ये सुद्धा परीक्षा होत नाही, ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याकडे एप्रिल महिना अर्धा, मे महिना, जून महिना, जुलै महिना, ऑगस्टचा अर्धा पकडू आपण, साधारण 1, 2, 3 फुल महिने आणि हे अर्धे अर्धे म्हटलं तर 4 महिने परीक्षेसाठी आहेत. अजून किती? 4 महिने. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आतापासून ही थोडा थोडा अभ्यास करत राहिलात तर नक्कीच या परीक्षेला क्रॅक करू शकणार आहात. इथं रियालिटी मध्ये सांगतो. आता मित्रांनो, लीगल बातमी आहे. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद, यांनी दिलेलं हे वक्तव्य आहे. काय म्हटलं बघा, राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्याचे नियोजन होते, परंतु तांत्रिक कारणास्तव ते शक्य झाले नाही. त्यामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घेतली, परंतु त्यातच आचारसंहिता लागल्यामुळे निविदा प्रक्रिया राबवता आली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आता निविदा प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे यंदाची टीईटी परीक्षा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात पार पाडण्यासाठी राज्य परीक्षा परिषद प्रयत्नशील असणार आहे. म्हणजे जुलै ऑगस्ट आपल्याला माहित होऊन गेलेला आहे मित्रांनो. जुलै ऑगस्ट मध्ये पेपर 100% होणार आहे. या डोक्यामध्ये इमेज ठेवूनच अभ्यासाला लागा, स्टडी करा. एवढी सुद्धा परीक्षा सोपी नाही, जे की तुम्ही समजू शकता की बाबा लगेच पास होऊ. 3.5% रिझल्ट लागतो म्हटल्यानंतर या परीक्षेला सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या तयारी करणं गरजेचं आहे, तरच येत्या आगामी काळामध्ये आपण पास होणार आहोत. हे डोक्यामध्ये ठेवा. खास ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. जबरदस्त ऑफर आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी नक्कीच घेऊ शकता. सध्या गुढीपाडवा झालेला आहे, जस्ट गुढीपाडवा झालेला आहे. या गुढीपाडव्यानिमित्त आपण क्लासेसला सुद्धा भरभरून सूट दिलेली आहे आणि ते 2 दिवस आपण अजून सूट देणार आहोत. 9 तारखेला आपली ऑफर 9-10 तारखेला होती, तर 11 आणि 12 तारखेपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता मित्रांनो. 11-12 तारखेपर्यंत ऍडमिशन घेऊ शकता. 2 महिन्यासाठी 1,500 रुपये फीस आहे फक्त मित्रांनो. किती? 1,500. 25% ऑफ देतोय आपण. 2 महिन्यासाठी 1,500. ज्या विद्यार्थ्यांना 3 महिन्यासाठी जॉईन करायचे त्यांना 2,000 रुपये फीस आहे आणि 4 महिन्यासाठी जॉईन करायचे त्यांना 2,500 रुपये फीस आहे मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचंय त्यांनी मला लवकरात लवकर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. हा संपर्क क्रमांक आहे आपला, इथे सुद्धा मेन्शन करतो मी तुम्हाला, 9665484048. क्लासमध्ये जबरदस्त शिकवलं जाणार आहे मित्रांनो. एकदम अॅक्युरेट टीईटी परीक्षेसाठीच असणार मित्रांनो. सर्व जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण होईल, सर्व विषयाचे रेकॉर्ड लेक्चर भेटतील. एखादं लेक्चर करणं शक्य नसेल तर ते नंतर सुद्धा पाहता येणार आहे. त्यानंतर टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत मिळणार आहेत. व्हिडिओ डाउनलोड करता येणार आहेत. डिजिटल बोर्डवर शिकवलं जाणार आहे. लेक्चर कितीही वेळेस पाहू शकता.
एखादं लेक्चर समजलं नाही तर लेक्चर कितीही वेळेस पाहू शकणार आहात. यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. व्हॉट्सअप करून तुम्ही क्लासची डिटेल माहिती मिळवू शकता. हे नवीन अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, परीक्षा कधी होणार आहे चिंतित राहण्यापेक्षा परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये होणार आहे. आपण किती तयार झालो, आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत का, आपण क्लास केलेत का, आपल्याकडे तयारीनुसार म्हणजे पास होण्याची तयारीवर अभ्यास आहे का, हे आकडे लक्ष द्या. आणि पुनश्च एकदा नवीन वर्षामध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर ग्रो अकॅडमी सोबतच राहा. कारण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला सध्या सर्व विषयाच्या लेक्चरसह, नोट्ससह, विश्लेषण पेपरसह तज्ञ प्राध्यापक वर्ग आहे. जे व्हिडिओ बघतायत आपला क्लासच्या विद्यार्थ्यांनी कमेंट करून सांगायचे की सरांचे लेक्चर कसे होतात, आणि कमेंट बघूनच आपल्या लेक्चरला येऊ शकता. मित्रांनो, माझा संपर्क क्रमांक दिलाय, तो संपर्क क्रमांक सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर हाय करायला विसरू नका. तुमचा कोणता पेपर आहे, कोणता परीक्षा द्यायची, पेपर कोणता द्यायचे, पास व्हायचे का नाही, नक्कीच मला सांगायला विसरू नका. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. नेक्स्ट अपडेट लवकरच.